5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले सध्या आपल्यासोबत जोडलेले। सिद्धेश, 5 राज्यांचा निकाल आज लागतोय, काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, कशा पद्धतीने अपडेट्स? नक्कीच अंकिता, आज सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होतोय। आसाम असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या 5 राज्यांमध्ये मतमोजणीची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। दुपारपर्यंत सत्तेचं ऑलमोस्ट चित्र सगळं स्पष्ट होण्याची शक्यता आहे। कोणाला कौल मिळणार याबाबतची उत्सुकता सुद्धा सगळ्यांची शिगेला पोहोचली। मात्र जर 5 राज्यांचा जर आपण अभ्यास करायचा झाला तर या 5 राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। कारण इकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांचा निकाल आज लागतोय आणि फाल्टा या एका जागेसाठी पुन्हा एकदा मतदान होणार असल्याचं सुद्धा आता समजतंय, कारण त्याचा निकाल 24 मेलाच जाहीर केला जाणार आहे। तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमके आघाडी आणि टीव्हीके यांच्यामध्ये सुद्धा जोरदार संघर्ष होण्याचं सुद्धा सांगण्यात येतंय। आणि विशेष म्हणजे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 5ही राज्यांमध्ये सुरक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्राच्या बाहेर सुद्धा निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात। जर आपण एकंदरीत जर एक्झिट पोलनुसार जर आपण बघायचं झालं ना तर सध्या राज्यामध्ये बहुमत सध्या सत्तेमध्ये एक्झिट पोल काय सांगतो तर पश्चिम बंगालमध्ये 294 ते 148 जागा या तृणमूल भाजप सत्तेमध्ये येऊ शकतं। तृणमूलची सुद्धा काही अंशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। मात्र तामिळनाडूमध्ये सुद्धा 234 118 डीएमकेला मिळू शकतात। डीएमकेचं वर्चस्व टीव्हीके गेम चेंजर ठरणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि केरळमध्ये तर 140 71 एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला यूडीएफला सुद्धा सत्तेची संधी मिळू शकते। आसाममध्ये सुद्धा 126 64 भाजप आणि भाजप आघाडी हॅट्रिक करत पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर पॉंडिचेरीमध्ये सुद्धा एक वेगळी आघाडी पाहायला मिळते, कारण 30-16 अशी एनडीए आणि AINRC आणि भाजप ही आघाडी सत्ता राखणार का हे सुद्धा येत्या काळामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये हे स्पष्ट होऊ शकतं। त्यामुळे एकंदरीतच या 5 राज्यांच्या निवडणुकांकडे आता सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। जर आपण बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर जेव्हा प्रचाराला ते आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी आता डायरेक्ट शपथविधीलाच येणार आहे। त्यामुळे भाजपनं इतकी मोठी तयारी पश्चिम बंगाल घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत। मात्र एक गोष्ट अशी आहे की ममता बॅनर्जींचं जर आपण काल जर त्यांनी संबोधन करताना सांगितलेलं होतं की भाजपनं किती सुद्धा ताकद लावली, तेव्हा भाजप एक प्रकारचा एक अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतोय। हा अजेंडा आता कितपत येत्या निवडणुकीमध्ये हा फायनल ठरू शकतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जी महिलांची ताकद आहे ती सध्या कुठेतरी ममता बॅनर्जींच्या बाजूने दिसते। एकंदरीतच जे सुवेंदू अधिकारी जे एकेकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी राहिलेले आहेत ते सुद्धा आता भाजपसोबत गेल्यानं आता तिथे केवढा गेम चेंजर ठरू शकतो, कितपत सुवेंदू अधिकाऱ्यांची ताकद तिकडे बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे सुद्धा आता येत्या काळामध्ये आता स्पष्ट होणार आहे। अंकिता, निश्चित सिद्धेश, त्यामुळे एकंदरीतच आज दिवसभरातील काही वेळातच हे निकाल नेमके कसे आहेत याची आकडेवारी समोर यायला सुरुवात होईल। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।